मंगलाचरण. चिदानंद एकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 26, गाथा नंबर 12. गाथा पाठ. अप्पातिहु मुड़े लहु मोड़हु मेलहि भाव मुनि सन्नाणे नानमहु जो परमपसाऊ. अब त्रिविध आत्म जानतुम बहिरात्मा को छोड़ दो स्वज्ञान से बस ज्ञानमय परमात्मा को मान लो. आचार्य योगेंद्र देवीचे परमात्मा प्रकाश ग्रंथ. परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये भट्टाने प्रश्न विचारला की आत्मा किती प्रकारचा आत्मा आहे. तर आचार्य की पर्याय दृष्टीने आत्मा 3 प्रकारचा आहे. अभेद उपचार न्यायाच्या अपेक्षेने पर्यायसहित द्रव्य घेतलं तर अभेद उपचाराच्या अपेक्षेने आत्मा 3 प्रकारचा आहे. आणि शुद्ध निश्चय न्यायाच्या अपेक्षेने पाहिलं तर आत्मा एक ज्ञान मात्र एक प्रकारचा आहे. भेद प्रभेद आत्म्यामध्ये नाही. जसं गंगा नदीची उत्पत्ती गंगोत्रीच्या स्थानामधून होते. मग गंगोत्रीच्या स्थानामधून गंगा नदीची उत्पत्ती होऊन ती शेवटी काय करते, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. मग गंगोत्रीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत गंगा नदी एक आहे. भिन्न भिन्न नद्या नाही. पण तीच एक नदी ज्या ज्या प्रांतातून जाते त्या त्या अपेक्षेने त्या नदीला अनेक प्रकारच्या प्रांताच्या अपेक्षेने भेद केला जातो. मग गंगा नदीचं पाणी वरच्या प्रांताने घेतले तर खालच्या प्रांताचे लोक वरडतात. काय म्हणतात, ही आमची गंगा नदी आहे. ते म्हणतात आमची गंगा नदी आहे. मग प्रांताच्या अपेक्षेने त्याच्यामध्ये भेद केला गेला. पण उत्पन्न होऊन समुद्रापर्यंत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ती एकच गंगा नदी आहे. तसे बहिरात्मा, अंतरात्मा, परमात्मा उपाधीच्या अपेक्षेने बघितलं तर 3 प्रकारचे आत्मा आहेत. आणि निरुपाधी स्वरूप जर पाहिलं तर ज्ञाता द्रष्टा चैतन्य उपयोग मात्र ज्ञान मात्र आहे. तोच एक आत्मा निरुपाधी स्वभाव आहे. मग अशा आत्म्याचं जो जीव त्याला विषय करून जाणेल तर पर्यायामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊन मोक्ष मार्गस्थ होतो. पान नंबर 27 वर 4था पैराग्राफ. उसका समाधान करते हुए श्री गुरु ने कहा कि विषयों के आस्वाद से भी उन वस्तुओं के स्वरूप का जाननपना होता है, परंतु वह रागभाव से दूषित है, इसलिए निजरस आस्वाद नहीं है. मग असं म्हणून सांगतात की विषयाच्या आस्वादाचे भी म्हणजे 5 इंद्रियाच्या माध्यमातून ज्या ज्ञानाच्या जरी आपण त्याला जाणतो त्या वस्तूच्या स्वरूपाला जाणनपणा होत आहे. पदार्थ स्वयं पदार्थाचा निर्णय करत नाही. पदार्थाचा निर्णय करण्याचं कार्य ज्ञानामध्ये होतं. वस्तूमध्ये प्रत्यक्ष परोक्ष धर्म नाही. आणि त्याचं जे फळ मिळतं त्या फळामध्ये प्रत्यक्ष परोक्ष नावाचा धर्म नाही. हे जे विषय आहेत
या विषयामध्ये प्रत्यक्ष परोक्षपणा धर्म नाही. हे मिळणारं जे फळ आहे, फळामध्ये सुद्धा प्रत्यक्ष परोक्षपणा धर्म नाही. ज्ञानाच्या पर्यायाचा धर्म प्रत्यक्ष आणि परोक्ष आहे. म्हणजे वस्तू प्रत्यक्ष परोक्ष नाही आणि त्याचं मिळणारं फळ प्रत्यक्ष परोक्ष नाही. पण ज्या ज्ञान पर्यायाच्या जे पदार्थाला जाणत असताना जिथे हाचा भाव आहे त्या ज्ञान पर्यायाला प्रत्यक्ष म्हणतात. आणि ज्या ज्ञान पर्यायामध्ये तो तितेचा भाव आहे, तो आणि हाचा भाव आहे, असे मिश्रणसहित जे भाव आहे त्याला म्हटलं जातं परोक्ष ज्ञान. माहिती सांगितलं मग त्या आस्वादाने बी त्या वस्तुस्वरूपाचं जाणणं होतं. कोणाच्या दरे ज्ञानाच्या दरे 5 इंद्रियाच्या विषयाला जाणण्याची क्रिया ज्ञानामध्येच होते, परंतु तो राग भावाने दूषित आहे. मग जेव्हा आपली ज्ञान पर्याय 5 इंद्रिय आणि मन याच्या माध्यमातून त्या इंद्रियाच्या विषयाला जाणत असताना नियमाने रागद्वेष परिणती होतेच हा सिद्धांत आहे. 5 इंद्रिय आणि मनाच्या द्वारे पर पदार्थाला जाणत असताना रागद्वेष होतातच, कारण छद्मस्त आहे. इंद्रिय ज्ञानाच्या द्वारे पदार्थाला जाणत आहे आणि रागद्वेष होणार नाही असं कधीच होत नाही. समजा आपण साडी पाहायला गेलो, ड्रेस पाहण्यासाठी गेलो, मग तो दुकानदार विचारतो किती किमतीपर्यंत पाहिजे. त्या पद्धतीने तो काय करतो, आपल्यासमोर साडी किंवा ड्रेसचं कापड ठेवतो. मग आता ते कापड तिथे ठेवले की नाही, आपण काय म्हणतो, हे मला रंग नको, ही साडी नको, ती मला आवडते, तोवर बाजूला काढून ठेवा. काय झालं, 5 इंद्रिय मनाच्या द्वारे पदार्थाला जाणताना रागद्वेष होतातच हा सिद्धांत आहे. म्हणून तिथे सांगितलं की पण तिथंसुद्धा काय आहे, तो उपयोग जो आहे तो उपयोग रागाने दूषित आहे. काय आहे, दूषित आहे. म्हणून त्या ठिकाणी ते निजरस आस्वाद नाही आहे. मग ज्या वेळेला उपयोग एका वेळेला एकाच विषयाचा उपयोग होतो, एका वेळेला 2 उपयोग असतात नाही. विषय अनेक असू शकतात, विषय अनेक असू शकतात, पण विषयाला जाणणारी ज्ञान पर्याय एका वेळेला एकच उपयोग असतो. तर स्थूल रूपाने जर पाहिलं तर अशुभ उपयोग, शुभोपयोग आणि शुद्ध उपयोग या 3 उपयोगापैकी एका वेळेला एकच उपयोग रूपाने कार्य करेल. बाकीचे सगळे लब्धीमध्ये पडून असतील. समजा स्त्रियांना लौकिक शिक्षणाचं ज्ञान आहे, स्वयंपाकाचं ज्ञान आहे, अनेक कलेचं ज्ञान आहे, आणि आत्ता आपण इथे सामुदायिक अध्ययन करत बसलो तर आत्ता इथे जिनवाणीच्या स्वाध्यायाचा उपयोगरूप व्यापार आपला चाललेला आहे. आणि बाकीचं जेवढं तुमच्यापाशी ज्ञान आहे ते कसं आहे, लब्धीमध्ये पडून आहे, त्याचा उपयोग नाही. लब्धी अनेक प्रकारची असू शकतो, पण उपयोग एका वेळेला एकच उपयोग काम करेल. स्वयंपाकाचा ज्ञानाचा क्षोभक्षम आहे, लौकिक शिक्षणाचा क्षोभक्षम आहे, भरकाम विणकाम जे असेल त्याचा क्षोभक्षम आहे. मग क्षोभक्षम अनेक एका वेळेला असण्याची बाधा नाही, पण त्या क्षोभक्षमाचं उपयोगरूप कार्य एका वेळेला एकच होणार आहे, 2 नाही. त्याचं परविषयाला जाणत असताना रागाने दूषित आहे, पण तिथे स्वशुद्ध आत्माविषय नाही, इथले निजरस आस्वाद नाही आहे. जे स्वतःच्या आत्म्याला परद्रव्याला जाणत असताना एवंभूत ज्ञाने
स्वआत्म्याला जाणत नाही, म्हणून त्या ठिकाणी अतींद्रिय स्वसंवेदन परिणती नहीं। और वीतराग दशा में स्वरूप का जो यथार्थ ज्ञान होता है वो आकुलता रहित होता है। मग ज्या वेळेला वीतराग दशाचं स्वरूप यथार्थ ज्ञान होतं, मग आता वीतराग काय आहे? एक अपेक्षेने वीतराग हे प्रमिती फळ आहे। काय लिहा तुम्ही, विषय, साधन आणि फळ, आता 3 हेडिंग, विषय, साधन आणि फळ। मग विषयाच्या खाली काय लिहायचं? निज शुद्ध आत्मा हा विषय झाला। साधन म्हणजे ज्ञान पर्याय, स्वसंवेदन ज्ञान। आणि फळाच्या ठिकाणी काय लिहिलं? वीतराग परिणती फळ। मग जेव्हा स्वतःचा शुद्ध आत्माविषय असतो, स्वसंवेदन ज्ञानाने त्याला जाणतो, तेव्हा तिचं वीतराग फळ नियमाने प्राप्त होतं, करावं लागत नाही। आणि ज्या वेळेला स्वतःच्या आत्म्याला जाणतो तेवढ्या काळापर्यंत आकुलता नाही। मग आकुलता कशाला म्हटलं जातं? माझ्यामध्ये काही कमी आहे आणि मला बहिरंगातून आणून भरती करायचं आहे, हे आकुलता दुःख आहे। माझ्यामधून काही कमी होणार आहे, याचं नाव काय आहे? आकुलता दुःख। एक मनुष्य सामान्य परिस्थिती आहे, तो म्हणतो मला धनवान व्हायचं आहे, तो निराकुल का आकुलित आहे? आकुलित आहे। जो धनवान आहे तो काय म्हणतो? मला गरीब होऊ नये। जे धनवान म्हणतो गरीब होऊ नये आणि गरीब म्हणतो मला धनवान व्हायचं आहे। जे दोघेही कसे आहेत? आकुलत आहेत। कारण का? पर्यायाकडे दृष्टी आहे, पर पदार्थाकडे दृष्टी आहे, तर नियमाने आकुलताच आहे। मग आपला स्वतःचा शुद्ध आत्मा, द्रव्य एक आहे, गुण अनंत आहे। अनंत गुणाच्या त्रिकालवरती अनंत अनंत पर्याय आहेत। एकेका पर्यायामध्ये अनंत अविभाग प्रतिच्छेदांचा समूह आहे। एकेका पर्यायामध्ये षड्गुण हानी वृद्धी आहे। मग असं अनंत गुण, अनंत पर्याय, अनंत अविभाग प्रतिच्छेद आणि अनंत षड्गुण हानी वृद्धी, याने मी परिपूर्ण आत्मा आहे। मग ज्याने परिपूर्ण आत्म्याला विषय केलेला आहे त्याला कमी काय आहे? भरती करण्याचा भाव नाही आणि आपल्यातून काही कमी होणार नाही। म्हणून तिथे काय झालं? आकुलतेचा अभाव, निराकुल म्हणा, आकुलता म्हणा किंवा वीतराग म्हणा, त्या सम्यक अतींद्रिय आनंद, याचे समानार्थी शब्द आहेत। पण जेव्हा आपण पर विषयाला जाणतो त्याला नियमाने आकुलित आहोत आणि स्वतःच्या आत्म्याला जाणतो त्याच वेळेला निराकुल आहेत। म्हणजे आचरणी पर्यायामध्ये तुम्हाला निराकुल व्हायचं असेल तर विषय कारण परमात्मा कुठे बाहेर निघून गेलेला नाही। कारण परमात्मा कोणत्याही जीवाचा 7व्या नरकामध्ये नारकी आहे। मग प्रत्येक नरकामध्ये नारकी आहे आणि ते नारकी दुसऱ्या नारकीला अग्नीच्या भट्टीमध्ये जाळतात, तरी कारण परमात्मा कुठे नष्ट झाला नाही। नष्ट झाला का? नाही। कारण अग्नीच्या भट्टीमध्ये सुद्धा तो नष्ट झाला नाही।
कारण अप्रतिघात स्वभाव आहे. काय आकाशाचा घात तलवारीने कुऱ्हाडीने होतो का नाही? आकाशाचा घात तलवारीने कुऱ्हाडीने होईल का? अग्नीच्या दरी जळेल का? कारण म्हणजे नाही, दुसऱ्याच्या द्वारे ज्याचा घात केला जात नाही याला म्हणतात अप्रतिघात रूप वस्तूचं स्वरूप आहे. मग आपल्या आत्म्याचा कारण परमात्म्याचा घात का होत नाही? आपण अमूर्तिक आहोत. धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकालद्रव्य, कालद्रव्य जसे अमूर्तिक आहे त्याचा कोणीही घात करू शकत नाही. मग तसा माझा कारण परमात्माही कसा आहे? अमूर्तिक आहे. मग त्या अमूर्तिकाला सुद्धा किती वेळा नरकामध्ये अग्नी टाकलं जातं? सागराचं आयुष्य आहे. किती वेळेला त्याला कोल्लूमध्ये पिळतात, तेल घाणीच्या काढणाऱ्यामध्ये पिळतात, त्याला तलवारीने तुकडे तुकडे करतात, तरीसुद्धा त्याचा घात होत नाही. मग असा आपला अप्रतिघात रूप परिपूर्ण आत्मा आहे. तिकडे लक्ष दिल्यानंतरच तुम्हाला पर्यायामध्ये सुख आकुलता प्रवणार नाही. आणि अन्यकडे लक्ष दिला तर नेमाने आकुलता दुःख आहे. मी तर 2 घेतलं. तर नैगमाजी 7 नयामध्ये कोणत्या नयाच्या अपेक्षेने लावणार? हे 2 उदाहरणं आकुलता आणि निराकुलता 2 घेतले. मग कोणता नय लावणार इथे? एवंभूत नयाने जे वर्तमानमध्ये पंचेंद्रियाच्या विषयाकडे उपयोग आहे तर निमाणे आकुलता आहे. आणि स्वतःच्या आत्म्याकडे विषय आहे, नित्य स्वभावाकडे तर निराकुलता आहे. एक सामान्य रूपाने कथन केलं. अरिहंत भगवान आहे. मग अरिहंत भगवंताचा कारण परमात्मा नित्य आहे का अनित्य आहे? कार्य परमात्मा नाही, कारण परमात्मा. अरिहंताचा कारण परमात्मा त्यांच्या अपेक्षेने नित्य आहे. मग अरिहंत भगवान कारण परमात्मा नित्य आहे. मग त्या नित्य कारण परमात्म्याचं 1 घंटा आपण ध्यान केलं. मग आपलं ध्यान नित्य का अनित्य? तर विषय नित्य आहे, त्यांचा कारण प्रमाणित नित्य आहे. मग त्यांचं 1 घंटा ध्यान केलं तर आपलं ध्यान नित्य का अनित्य? मग अध्यात्माच्या अपेक्षेने त्यांचं कारण परमात्म्याचं नित्याचं ध्यान अनित्य ध्यान आहे. त्यांच्या नित्य कारण परमात्म्याचं ध्यान करणारी विषय नित्य आहे, त्यांचा कारण परमात्मा, आणि आपली ज्ञान पर्याय त्यांचं ध्यान करते. म्हणून काय झालं? ते कारण परमात्म्याचं 1 घंट्याचं ध्यान अनित्य ध्यान आहे. विषय जरी नित्य आहे पण ते ध्यान कसं आहे? अनित्य आहे. एक सांगितलं. दुसरं सांगितलं त्यांचा कारण परमात्मा आपल्या कारण परमात्म्याच्या अपेक्षेने अनित्य आहे. त्यांच्या अपेक्षेने नित्य आहे पण आपल्या अपेक्षेने त्यांचा कारण परमात्मा सुद्धा अनित्य आहे. जे दुसऱ्याच्या नित्य कारण परमात्म्याचं ध्यान केलं तरी तुमचं ध्यान अनित्यच म्हटलं जाणार. आणि आपल्या नित्य कारण परमात्म्याचं ध्यान 1 क्षण मात्र जरी केलं तर त्याला नित्य ध्यान म्हणणार आहे. मग इथे उपयोग एका विषयामध्ये जास्त काळ टिकून राहणे याची चर्चा नाही. उपयोग एका विषयामध्ये जास्त काळ टिकला
तरच ध्यान होतं. अन्यथा उपयोग जास्त काळ टिकत नाही, त्याला ध्यान होत नाही, हे म्हणणं चुकीचं आहे. काय? ध्यान करणारी, विचार करणारी पर्याय अनित्य आहे. काय? ध्यान करणारी, विचार करणारी ज्ञान पर्याय अनित्य आहे. पण ती अनित्य ज्ञान पर्याय नित्याचा विचार करते, नित्याचं ध्यान करते, तेव्हा ती अनित्य ज्ञान पर्याय सुद्धा नित्य म्हटली जाते. म्हणून तिथे नित्याचं ध्यान केल्यामुळे सांगितलं, पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये सकाळी सूर्य उगवला, क्षण मात्र सूर्य उगवला आणि आकाशामध्ये सगळीकडे ढग पसरले. मग आता सूर्य दिसेल का? नाही. मग 6 वाजता सूर्य उगवला होता, तो खोटा का खरा? खरा. क्षण मात्र राहिला होता, परत ढग आले, आकाशामध्ये वीज चमकली. किती घंटे राहते? क्षण मात्र. मग क्षण मात्र चमकलेल्या विजेला तुम्ही जाणलं का नाही? मग आता तिथे तो विषय जास्त वेळ कुठे राहिला? मग त्यानंतर तिथे नाही, त्या विषयाला निर्णय करणारी ज्ञान पर्याय जसा विषय आहे, वीज चमकली तसंच्या तसं ज्ञानाने जाणलेलं आहे. म्हणून ते कसं आहे? सत्य ज्ञान आहे. मग आपला कारण परमात्मा द्रव्यदृष्टीने नित्य शाश्वत एक आहे. मग पर पदार्थाला योमभूत ज्ञानी जाणतो तेव्हा आत्म्याला जाणत नाही, आणि आत्म्याला जाणतो त्याला पर पदार्थाने जाणत नाही. इथे पूर्वीच्या पर्यायाची आणि नंतरच्या पर्यायाची चर्चा नाही. जी वर्तमान ज्ञान पर्याय वर्तमानमध्ये ज्या विषयाला लक्ष करून जाणते त्या विषयाबद्दलची या ठिकाणी चर्चा आहे. पूर्वी तुम्ही काय जाणणार आणि नंतर काय जाणणार त्याची या ठिकाणी चर्चा केली जात नाही. घटाला जाणणाऱ्या ज्ञानाला काय म्हणणार? घटाला जाणणाऱ्या ज्ञानाला घट ज्ञान, पुस्तकाला जाणणाऱ्या ज्ञानाला पुस्तकाचं ज्ञान, टी व्हीला जाणणाऱ्या ज्ञानाला टी व्हीचं ज्ञान, माईकला जाणणाऱ्या ज्ञानाला माईकचं ज्ञान. मग हे तुमचं ज्ञान खरं का खोटं? व्यवहाराने खरं आहे. का वर खरं आहे? खरं का आहे? माझं ज्ञान या माईकला जाणत असताना माझ्या ज्ञानामध्ये खरेपणा का आहे? एक आपण का सांगितलं? जाणलेल्या विषयामध्ये काही विषय, जाणलेल्या विषयामध्ये व्यभिचार दोष नाही. जाणला जाणारा विषय आणि या जाणणाऱ्या विषयाला जे ज्ञान जाणतं त्या ज्ञानामध्ये व्यभिचार दोष नाही. व्यभिचार म्हणजे काय सांगितलं तर तुम्हाला लिहून घेतलं तुम्ही. संशय, विपर्य, अनध्यवसाने अज्ञान. लिहिलं नाही? म्हणजे ज्या ज्ञानामध्ये मी हे माईकला जाणलं, हे माईक आहे का पुस्तक आहे? संशय झाला. माईकला जाणून पुस्तक टेबल म्हटलं, विपरीत, आणि काहीतरी आहे अनध्यवसाय. मग असं आहे का? म्हणजे बाहेरच्या विषयाची चर्चा नाही, बाहेरच्या विषयाला निमित्त करून माझ्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये ज्या पदार्थाला जाणण्याचं कार्य झालेलं आहे त्या ज्ञान पर्यायाची चर्चा आहे. मग इथे बहिरंगातल्या विषयाला जसंच्या तसं जाणलं म्हणून ते माझं ज्ञान सत्यच आहे
असत्य नाही. हे सगळं लोकव्यवहारामध्ये का म्हणतो आपण? बराबर म्हणतो. घरी उन्हाळा शरबत केला, आपलं एकाचं नाही, पाहुणे आले, मग आता त्याच्यात लिंबू साखर जे का आपण घातलं, पण इतर वेळेला काय करतो आपण? एक चमचा भरून पिऊन बघतो. मग आता त्यावेळेला मग काय करतो आपण? कोण शेजाऱ्या घरातल्या दुसऱ्या सदस्याला जरा पिऊन बघा, मग तो काय म्हणतो? बराबर झालं तर बराबर, लिंबू जास्त झालं तर आंबट, आणि साखर जास्त झालं तर, मग त्याचं ज्ञान बराबर आहे की नाही? आणि जशी वस्तू सरबत तयार झाला त्यांनी तसंच जाणलं, पण त्याचं ज्ञान लोकव्यवहारामध्ये समीचीन म्हटलं जातं. मग तसा आपला शरीरामध्ये असणारा कारण परमात्मा, आत्ता आपल्यापाशी 6 नाही सांगितले की नाही? आपल्यापाशी किती नाही आहेत? 6 नाही. परमशुद्ध निश्चय नाही आहे, ग अभेद वृत्ती नाही. अभेद उपचाराच्या पेक्षणे मनुष्य पर्यायाने सहित आपण जीव आहोत, शरीर आहे, कर्म आहे. तर समजा घर आपण घरी ठेवून आलो, घराला आणलं नाही, पण वस्त्र आपल्या अंगावर आहेत, चष्मा आहे, मग हे काय आहे? नो कर्म आहे. शरीर द्रव्य कर्म आहे, वस्त्र आधी नो कर्म आहे. आणि आता आपण मंदिरमध्ये बसलं, मंदिर पण नो कर्म आहे. मग आपल्यामध्ये गुणभेद आहे, दर्शन ज्ञान चारित्र आदी गुणभेद आहे, पर्याय भेद आहे. मग एवढे नय आपल्यापाशी आत्ता 6 आहेत. मग हे असताना सुद्धा लक्षणाच्या द्वारे, का सांगितलं? लक्षणाच्या द्वारे पदार्थाला भिन्न करायचं आहे. मग लक्षण 2 ठिकाणी लक्षण असतात. वस्तूचं लक्षण वस्तूमध्ये आहे, आणि लक्षणाची व्याख्या काय केली? परस्पर मिळालेल्या अनेक पदार्थातून ज्या चिन्हाच्या द्वारे, ज्या लक्षणाच्या द्वारे, ज्या कारणाच्या द्वारे पदार्थाला भिन्न केलं जातं त्याला लक्षण म्हणतात. आता ही लक्षणाची व्याख्या वस्तूची केली का ज्ञानाची केली? ज्ञानाची. ज्याच्याद्वारे, कोणाच्या द्वारे? ज्ञानाच्या द्वारे. मग ज्ञानच पदार्थाला भिन्न करण्याचं कार्य करतं. मग अनेक फळं आहेत, त्यामधून आपण एक फळ उचललं तर त्या फळाचं लक्षण, पदार्थाचं लक्षण लक्षणामध्ये आहे पदार्थाचं, आणि तो पदार्थ अन्य सर्व फळापासून लक्षणी वेगळाच आहे. पण त्याच्यातून आपल्याला भिन्न करून वर्तमानमध्ये ज्या फळाची आवश्यकता आहे त्याला काय केलेलं आहे? आपल्या ज्ञानाने भिन्न करून त्याला ग्रहण केलेलं आहे. म्हणून आपल्या ज्ञानाच्या पर्यायाचं नाव ही लक्षण आहे, आणि पदार्थाचं पण लक्षण आहे. पण वेगळं करण्याचं कार्य ज्ञान करतं. म्हणून 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ, 14 गुणस्थान, 14 मार्गस्थान, 14 जीव समाज. निश्चय नाही, व्यवहार नाही. पुण्य पाप, पुण्य पाप हे आहे, पुण्य पाप हे आहे. पर्यायामध्ये शुद्ध भाव प्राप्त करण्यासाठी उपयोगी आहे. पर्याय प्राप्त करण्यासाठी शुद्ध भाव उपयोगी आहे, आणि पर्यायामध्ये आश्रय घेण्यासाठी स्वशुद्ध आत्मा उपादेय आहे. प्राप्त करण्यासाठी वेगळं आहे, आणि आश्रय घेण्यासाठी मग उपादान निमित्त. उपादान स्वतःचं कार्य करण्यामध्ये समर्थ आहे, निमित्त उपादानमध्ये काही करत नाही. उपादान परिणत होत असताना
निमित्ताचा सद्भाव आहे. एवढी फक्त वस्तुव्यवस्था जरी जाणली, भली शास्त्राचं जास्त ज्ञान नाही, एवढं वस्तुव्यवस्था जाणून लक्षणाच्या द्वारे माझा आत्मा द्रव्यकर्म, भावकर्म आणि नो कर्म गुणभेद आणि पर्याय भेदाने रहित आहे. हे कोण करणार वेगळं? ज्ञानच वेगळं करणार आहे. आणि जो जीव अशा लक्षणाच्या द्वारे, आपल्या ज्ञानाच्या द्वारे आपल्या कारण परमात्म्याचा विचार एक क्षण मात्र करतो, तेव्हा त्याला पर्यायामध्ये नियमाने वितरागता, अनाकुलता स्वयमेव प्राप्त होते, करावं लागत नाही. मला वितरागता प्राप्त करायची आहे, आकुलता घालवायची आहे, हे दोन्हीही पर्यायाचे विचार आहेत. काय? आकुलता आणि निराकुलता दोन्हीही पर्याय आहेत. मग पर्यायाच्या लक्षाने निराकुलता येत नाही, आकुलता जात नाही. मग अशा एक अखंड ज्ञान मात्र स्वभावाच्या आश्रयाने जीवाला पर्यायामध्ये निराकुलता प्राप्त होते. म्हणून समयसारमध्ये आचार्यांनी मिथ्यादृष्टी अज्ञानीला ओळखण्याचं लक्षण सांगितलं. फक्त तिथे काय पदार्थामध्ये कोण काही करत नाही. सगळा जो खेळ चालतो आपल्या ज्ञानामध्ये चालत असतो. वस्तू तर तशीच्या तशीच त्या ठिकाणी असते, पण आपल्या ज्ञानामध्ये कार्य चालतं. तिथे बदल करायचा आहे, विषयामध्ये बदल करायचं नाही. त्या गाथा नंबर त्याने 19 दिली. गाथा म्हणतो, कम्मेनो कम्मेय अहमिदम अहम च कम्मनो कम्मम जा ऐसा खलु बुद्धी अपडी बुद्धो हवदिताव. त्याला शीर्षक देतात, जसे जर असे आहे तर आत्मा किती काळापर्यंत अप्रतिबुद्ध अज्ञानी राहील, असा प्रश्न उत्पन्न झाल्यानंतर त्याचे उत्तर म्हणून पुढील गाथेचा उदय झालेला आहे. कारण हा माझा स्वतःचा आत्मा किती काळापर्यंत अप्रतिबुद्ध राहील. अप्रतिबुद्ध म्हणा अज्ञानी, मिथ्यादृष्टी, दुःखी, संसारी, हे सगळे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे किती काळापर्यंत मी अज्ञानी राहील. मग असं तिथे उत्तर प्रश्न विचारल्यानंतर त्या 19 नंबर गाथेचा त्या ठिकाणी का झालं आहे, उद्घाटित झाली त्याला उत्तर देण्यासाठी. तिथे आधार काय सांगतात, उत्तर तात्पर्य आहे, जोपर्यंत हा आत्मा जे माझा दुसऱ्याचा नाही, तो म्हणत नाही हा, जोपर्यंत हा आत्मा ज्ञानावरणादी द्रव्य कर्म, मोह रागद्वेषादी भाव कर्म व शरीरादी नो कर्म, ते नाही लिहिले का, अशुद्ध निश्चयाने अनुपचरित उपचरित, पण तुम्हाला काढायला पाहिजे. तिथे न शिका, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नैचे पारिभाषिक दिले जाणार नाही. एका ठिकाणी शिकून प्रत्येक वेळेला तिथे येतील, तिथून त्या नयातून तुम्हाला इथे वेगळं करायचं आहे. मग काय सांगितलं, द्रव्यकर्म म्हणजे अनुपचरित अत्यद्भुत उदाहरण. मोह रागद्वेष म्हणजे अशुद्ध निश्चय नयातले ट, ड ठ मधला ट आला त्या ठिकाणी, रागद्वेषादी भावकर्म. मग राग ट मध्ये रागद्वेषादी भावकर्म घ्या, ठ मध्ये एकदेशुद्ध पर्याय घ्या, आणि ड मध्ये पूर्ण अरंत अवस्था घ्या. हे तिन्ही प्रकारचे भावकर्म, शरीर आणि नो कर्म, त्रिकुटुंब परिवार धनधान्य, प्रेत चाललंय का?
मग अहमबुद्धी ठेवतो. ज्ञानानेच काय केलं, मी जाणणारा पाहणारा आत्मा पण मीच आहे. ज्ञानावरणादी 8 कर्म पुण्य पाप कर्म मीच आहे. रागद्वेष होणारे परिणाम माझेच आहे आणि कुटुंब परिवार धन धान्य संपत्ती माझेच आहेत. असं कोण केलेलं आहे? बाहेरची वस्तू म्हणते का मला तू तुझ्यात मिसळून घे, ते मी तुझ्यामध्ये आहे. बहिरंगातल्या पदार्थामध्ये दोष नाही. शरीरामध्ये दोष आहे का नाही? शरीरामध्ये दोष आहे का नाही? नाही. इंद्रियामध्ये दोष आहे का? नाही. कारण शरीर इंद्रिया अचेतन आहेत. द्रव्य कर्म कर्मांवरण चेतन का अचेतन? मग शरीर कर्माने बनलेलं आहे म्हणून अचेतन. आत्ता आपलं शरीर जिवंत आहे का मुर्द आहे? शरीर स्वभावाच्या अपेक्षेने मुर्दा आहे का आत्मा आहे? बस. माना श्रद्धान करा. आणि हे आपलं शरीर, हे आपलं प्रत्येकाचं शरीर कोणाचं खाद्य आहे? अग्नीचं खाद्य आहे. प्रत्येकाचं शरीर मिळालं तर जाणणार नाही. म्हणजे प्रत्येकाचं शरीर मृत्यूनंतर अग्नीचं खाद्य आहे. मग हे शरीर आत्तासुद्धा मुर्दाच आहे स्वभावाने. पण जीवाच्या सानिध्यात आल्यानंतर त्याला जीव संज्ञा प्राप्त झाली. काय झालं? आपण समोर उभारून दूध काढून आणलं, पात्र थोडं पाण्याने धुवून दुधामध्ये पाणी टाकलं, त्या पाण्याला काय म्हणतात? बस. संज्ञा प्राप्त होते, पण ते पाणीच आहे, पाणी दूध होत नाही. लक्षणाने तुम्हाला भिन्न करायचं. आता यांनी काय केलं? मग आत्म्याला ज्ञानाने 8 कर्म, द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म, अहमबुद्धी ठेवतो जी ते माझे आहेत. ममत्व बुद्धी ठेवतो. अहंकार आणि ममकार. अहंकार आणि ममकारमध्ये काय आहे? अहंकार आणि ममकारमध्ये फरक काय आहे? माझे आहे ममकार, मी याचा मालक आहे अहंकार. मग अहंकार ममकार कुणाला लक्ष करून होतात? परद्रव्याला लक्ष करून होतात. जे ज्ञानावरणादी 8 द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म माझे आहेत आणि मी त्याचा मालक आहे. अशी अहंकार आणि ममकार बुद्धी ठेवतो. ते सर्व मीच आहे. हे सगळे काय आहेत? मीच आहे आणि माझ्यातच ते सर्व आहेत. मी त्याचा आणि ते माझ्यामध्ये आहेत. सर्व कर्म नो कर्म आहेत असे मानत राहतो. तोपर्यंत अप्रतिबुद्ध राहतो, अज्ञानी राहतो. किती काळापर्यंत? जोपर्यंत, एवढ्या काळापर्यंत तुमच्या ज्ञानामध्ये श्रद्धेमध्ये असे भाव आहेत, तोपर्यंत तुम्ही अज्ञानी मिथ्यादृष्टी राहणार. कोणी बहिरंगातली वस्तू तुम्हाला अज्ञानी मिथ्यादृष्टी ठेवत नाही. कोणी कर्म तुम्हाला ज्ञानी करत नाही. कोणी कर्म अज्ञानी ठेवत नाही, कोणी ज्ञानी करत नाही. लोक घरामध्ये काय सांगतो? आपल्याला जरा समजा घरातल्या कोणाच्या आपलं पटत नाही, मग आपल्या बहिरंगात कोण तर मित्र असतात आणि त्यांच्याशी बसतो. मग आपल्या घराच्या 4 गोष्टी बाहेर सांगतो. मग ते काय म्हणतात? जाऊ दे, सोडून द्या. काय म्हणतात? कशाला का बसता? 2 बोलायला येत नाही का तुम्हाला? दोन्ही आहे. मग आपण कुठे बाहेर जाऊन आलं तर घरात तुम्हाला शिकवलं ना कोण तर, म्हणून तुम्ही बोलता. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही
बोलत नव्हता, आता शिकवलं आहे. मग तिथे शिकला का शिकवलं का स्वतः तयार झाला, स्वतः पण झाला. आता इथे काय केलं तर मग ही अज्ञानी मिथ्या दृष्टी आहे. मग एवढं म्हटल्यामुळे तो मिथ्या दृष्टी अज्ञानी झाला का? समजा अन्य धर्मात जावा, ते लोक म्हणतात का शरीर आपल्याचं आहे? नाही. ते म्हणतात का शरीर आधी आत्म्याचे आहे? मग ते पण म्हणतात ना, द्रव्य कर्म नाही, कुटुंब परिवार नाही, पुण्य पाप पण नाही. मग ते पण म्हणतात आणि तुम्ही पण सांगता. मग त्यांना मिथ्या दृष्टीने तुम्हाला असतं पण मिथ्या. मग सम्यक दृष्टी केव्हा होणार? कशासाठी हा मिथ्या दृष्टी आहे? यांनी काय केलेलं आहे, कोणत्या नयाचा लोप केलेला आहे हे ज्यात आहे भाव. अन्य लोकांपाशी तर नय नाहीत, पण हा अज्ञानी जीव आहे. कोणत्या नयाला कोणत्या नयात मिसळतो आणि कोणत्या नयाला कोणत्या नयात मिसळतो म्हणून एक नयाचा लोप होतो म्हणून अज्ञानी आहे. हे नय कशाला शिकायचे? या सगळ्या गोष्टीसाठी. मग जो अभेद उपचार राहील ना तुमच्याकडे, कुठे घ्या, चार्ट घ्या तुमच्यापाशी, ते घ्या, समोर राहू ते बघा. नाही समजू ते डोळ्याने तर तृप्तता होते बघितल्यानंतर. आणि प्रत्येकाने दिलेले चार्ट आपल्याला घरात शोकेस शिवायला दिले नाहीत. आपल्याला संकट घरी दररोज शास्त्राला येताना आणायचा. मग तिथे काय करायचं तर मुळापासून तुम्हाला दाखवतो कसं बघायचं. विकला दिवशी ब ऐकणं, ब श्रुत ज्ञान डाव्या बाजूला, ब श्रुत ज्ञान, स्वार्थ, परार्थ, परोक्ष, या आ प्रमाण म्हणजे वरचे जे ज्ञानाचं प्रमाण 3 आहे. ब न हे विकलादेशी आहे. वरती प्रमाणामध्ये सकलादेशी म्हटलं, आ एकच्या वरती इथे विकलादेशी आहे. धर्मी धर्म समजतं तर धर्म किंवा धर्मी आहे, ते प्रमाण तरी ते नय आहे. दोन्ही ते बघायचं. मग आता नयाचे वचन केले. वचनाचे 2 भेद, एक भाववचन आणि द्रव्यवचन. द्रव्य म्हणजे जे शब्द निघतात त्याला म्हणायचं द्रव्यवचन, आणि भाववचन म्हणजे बोलण्याचे परिणाम त्याला म्हणायचं भाववचन. मग त्या वचनाचे मूळ 2 भेद झाले. क प्रमाण सप्तभंगी आणि नय सप्तभंगी. प्रमाणाच्या विरुद्ध नय आहे, सकलादेशीच्या विरुद्ध विकलादेशी आहे. प्रमाण सप्तभंगी नय सप्तभंगी म्हणजे त्याच्या विरुद्ध शब्द दिले. आता त्या प्रमाण सप्तभंगीच्या वचनाचे 2 भेद झाले, अभेद वृत्ती आणि अभेद उपचार. मग आता या गाथेमध्ये या नय वाक्यामधल्या प्रमाण सप्तभंगीची चर्चा आहे. आणि प्रमाण सप्तभंगीमधला ग अभेद वृत्ती आणि घ अभेद उपचाराची चर्चा आहे. त्या घ अभेद उपचाराचे 2 भेद झाले, ज अशुद्ध निश्चयने आणि ज अस्तद्भूत व्यारणे. मग आता जो अस्तद्भूत व्यारणे जो त आहे त्या उपचरित त्याला म्हणायचं नो कर्म, अनुपचरित आहे त्याला म्हणायचं द्रव्य कर्म, आणि अशुद्ध निश्चयामध्ये ड ठ आणि ट आहे त्याला म्हणायचं भावकर्म. द्रव्य नो कर्म त ढ द्रव्य कर्म, ड ठ आणि ट भावकर्म. हे 3 किंवा एवढा सगळा अभेद उपचाराचा जो 2 कॉलम आहेत, या अभेद उपचाराच्या कॉलमला उचलून ग अभेद वृत्तीमध्ये टाकतो. काय करतो? ते माझे आहेत जे कुणाला केलं? या अभेद उपचाराच्या दोन्हीला ग अभेद वृत्तीमध्ये टाकून दिलं. म्हणून कुणाचा लोप केला? त्यांनी अभेद उपचार नयाचा लोप केला. हे माझे आहेत हा नयाचा लोप झाला. मग 2 नयापैकी एक नयाचा जिथे लोप करतो तो मिथ्यादृष्टी अज्ञानी. म्हणजे पराला आपलं केलं तर पराच्या द्रव्याची नयाचा लोप केला म्हणून तो मिथ्यादृष्टी. ऐक,
कधी गला काय करतो, गला जमध्ये टाकतो, गला ढमध्ये टाकतो आणि गला तमध्ये टाकतो. मी त्यांचाच आहे. हे काय झालं, ग अभेद वृत्तीला ग अभेद उपचारमध्ये टाकतो, तर ग अभेद वृत्तीच्या नयाचा लोप झाला, म्हणून तो मिथ्यादृष्टी आहे. हे शब्दातून हे सगळे नय काढून बघायचं, जे कुठे कुणाला मिसळल्यामुळे मिथ्यादृष्टी आहे. आता त्याच्यानंतर एक दोन गाथा तुम्हाला शॅम्पल म्हणजे बघायचं कसं. त्याच्यातले तुम्हाला 6-7 नंबर 2 गाथा दाखवतो. आता 6 नंबर का गाथा अर्थ वाचून दाखवतो मला 6 नंबरचा. जो एक न्यायक भाव आहे तो अप्रमत्त देखील नाही, अप्रमत्त सुद्धा नाही. अशा प्रकारे त्याला शुद्ध म्हणतात. आणि जो न्यायक रूप ज्ञाता झाला तो तर तोच आहे, दुसरा कोणी नाही. का सांगितलं, प्रमत्त नाही, न्यायक जो भाव आहे. न्यायक भाव म्हणजे ग अभेद वृत्ती आली. आणि प्रमत्त नाही, अप्रमत्त नाही, अभेद उपचार आला. किंवा इथे भेदवृत्ती आहे ना, भेदवृत्ती पर्याय. प्रमत्त अप्रमत्त ही पर्याय आहे, द्रव्यगुण नाही. मग ग अभेदवृत्ती न्यायक स्वभावामध्ये छ भेदवृत्ती नाही. पर्याय द्रव्याच्या स्वभावामध्ये मी प्रमत्त देखील नाही, अप्रमत्त नाही. लिहा तुम्ही वाक्य. कारण परमात्मा प्रमत्त नाही व अप्रमत्तही नाही. तो शुद्धच आहे. मग त्याला अनुमान वाक्य तयार करायचं आहे. पक्ष साध्य आणि हेतू काय सांगा बरं. कारण परमात्मा झाला पक्ष, शुद्ध आहे हे साध्य, शुद्ध आहे हे साध्य. कारण प्रमत्त नाही, अप्रमत्त नाही. पण प्रमत्त अप्रमत्त पर्याय आहे. मग ती पर्याय त्रिकालवर्ती स्वभावात नाही. म्हणून छ भेदवृत्ती ग मध्ये नाही आणि ग छ भेदवृत्तीमध्ये नाही. न्यायक ग आहे, मग छ भेदवृत्तीच्या पर्याय माझ्या त्रिकालवर्ती स्वभावात नाही, म्हणून मी शुद्ध आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, पर्याय भेद माझ्या स्वभावामध्ये नाही, म्हणून मी शुद्ध आहे. प्रमत्त प्रमत्त पर्याय भेद आहे, तो माझ्या स्वभावात नाही. जिथे भेद आहे त्याचं नाव अशुद्ध आहे, जिथे अभेद आहे त्याचं नाव शुद्ध आहे. म्हणून काय केलं, पर्याय भेद नाही माझ्यामध्ये. आता साध्य कसा इथे, शुद्ध साध्य अस्थिरूप आहे का नास्तिरूप आहे, अस्थिरूप आहे. लिहा त्याच्या खाली. साध्य अस्थिरूप आहे. अस्ति म्हणा, विधी म्हणा, सगळे समानार्थ. आणि हेतू कसा आहे, कारण प्रमत्त नाही, अप्रमत्त नाही. अस्ते का नास्ती आहे, नास्ती. प्रमत्त नाही, अप्रमत्त नाही, नास्ती. साध्य अस्ति आहे, साधन नास्ती आहे. मग याचं अनुमान वाक्य न्याय ग्रंथात सुरू करायचं. मग प्रतिषेध साधन, प्रतिषेध म्हणजे नास्ती. प्रतिषेध साधन, विधी साधक.
विधी प्रतिषेध साधन विधी साधक वाले, अन्यथा अनुपत्ती लक्षणवाला हेतु। प्रतिषेध साधक, प्रतिषेध साधन, विधी साधक, साध्य विधी रूपायक नाही, शुद्ध आहे। प्रतिषेध साधन विधी साध्य वाली, अन्यथा अनुपत्ती लक्षण वाला हेतु। आत्ता बाहेर अंधकार नाही, कारण अंधकार नाही हे साध्य कसं आहे, नास्ती रूप, आणि हेतू कसा आहे, बस। मी हे गाथेमध्ये सुद्धा हे सगळे काढायचे। एक गाथा आपण परत सम्यक दर्शन ज्ञानचार्य मोक्ष मार्ग, ते एक सूत्र 36 प्रकारे अर्थ केला मी त्याचा। किती? एका सूत्राचा अर्थ किंवा एक समयसारच्या गाथेचा अर्थ 36 प्रकारे केलेला आहे। जी एवढा भाव आचार्यांच्या सूत्रामध्ये आहे म्हणून इथे काय केलं, 6 नंबर गाथेमध्ये छ भेद वृत्ती माझ्या ग अभेद वृत्तीमध्ये नाही म्हणून मी शुद्ध आहे, ते पर्याय भेदाला केलं। आता 7 नंबर गाथा एक वाचून दाखवतो तुम्हाला। ते तुम्ही दृष्टी बघा आणि घरी तयार करायचे काय थोडे आपल्या आपल्या घरामध्ये। 7 नंबर गाथा आहे, त्याच वाचतो। ज्ञानीचे ज्ञान, दर्शन आणि चारित्र्य हे 3 भाव व्यवहाराने सांगितले जातात। निश्चयाने ज्ञानही नाही, दर्शनही नाही आणि चारित्र्यसुद्धा नाही। ज्ञानी तर एक शुद्ध न्यायकच आहे। मी ते कायलं च भेदोपचार, च भेदोपचार जे गुणभेद आहे, दर्शन ज्ञान चारित्र्य, तो च भेदोपचारने ग अभेद वृत्तीमध्ये नाही। जे माझ्यामध्ये गुणभेद नाही म्हणून मी शुद्ध आहे, 7 नंबरमध्ये सांगितलं। 6 नंबरमध्ये की पर्याय भेद नाही म्हणून मी शुद्ध आहे। मग ह्या 19 नंबर गाथेमधून तुम्हाला बोललं 19 नंबर गाथे, 19 नंबर गाथेमधून काय झाले, 18 गाथा निघाल्या त्याच्या पुढच्या। द्रव्यकर्म, भावकर्म, नोकर्म माझे आहेत, त्या 19 गाथेतून 37 गाथा निघाल्या तयार। मग ते 38 गाथेची विचारतो, हे सगळं अप्रतिबुद्ध आहे, अज्ञाने मिथ्या दृष्टी आहे। मग हा जीव ज्ञानी कसा बनेल, ज्ञानी कसा त्याला ओळखलं जाणार ज्ञानी आहे म्हणून। मग त्याच्यासाठी मग आचार्याने ते सांगितलं की 38 नंबर गाथेमध्ये ज्ञानी केव्हा होतो, कसा होतो आणि काय करेल तेव्हा। मी ते गाठलं गाथा वाटतं। अमेको खलु शुद्धो दंसन नाणमयो तदा आरोपी, नवी अति मज्ज किंचवी अन्नम परमाणुमेत्तंपी। ज्ञानी बनण्याचा मार्ग, प्रतिबुद्ध होण्याचा मार्ग, सम्यदृष्टी होण्याचा मार्ग। मग अज्ञानी कसा असतो तेही सांगितलं आणि ज्ञानी कसा होतो ते पण सांगितलं। दर्शन ज्ञान चारित्र्यरूप परिणत आत्मा हे जाणतो की निश्चयाने मी सदा एक आहे, शुद्ध आहे, दर्शन ज्ञानमय आहे, आरोपी आहे, अन्य द्रव्य किंचितही माझे नाही, परमाणु मात्र देखील माझे नाही। काय करेन, मी कसा आहे, शुद्ध आहे। का शुद्ध आहे, दर्शन ज्ञान चारित्र्यमय एक असल्यामुळे शुद्ध आहे। मग दर्शन ज्ञान चारित्र्यरूप अभेद एक आत्म्याला जो जाणतो, जी काय झालं ग अभेद, दर्शन ज्ञान चारित्र्य गुणाच्या संपूर्ण आत्म्याला जो जाणतो, श्रद्धान करतो, मग माझ्या
ग मध्ये ग आहे, ग मध्ये अभेद उच्चाराचे भेद नाहीत. छ भेदोच्चार पण नाही, छ भेदवृत्ती नाही. म्हणजे गुणभेद, पर्यायभेद, परद्रव्य नाही, म्हणून मी स्वभावाने शुद्धम ते माझ्यात नाही. असा ज्या क्षणाला जाणेल त्या क्षणाला सम्यग्दृष्टी होतो. मग ज्या क्षणाला आपण अशा प्रकारच्या आत्म्याचा विचार करू त्याच क्षणाला सम्यग्दृष्टी बनणार. आणि जोपर्यंत त्याचा श्रद्धा अनुभव करणार नाही तोपर्यंत मिथ्यादृष्टीच राहणार. मग याची चर्चा विशेष आपण नंतर पाहूया. हे कुठे लिहिलं आहे? त्या क्षणाला समेताच्या जयसिंहाचार्याच्या गाथेमध्ये दिलं आहे. उद्या त्याला प्रकरण आल्यावर आपण पाहून घेऊ. बरं, जी त्याच्याशिवाय तो सम्यग्दृष्टी होत नाही. इथे काय झालं की ओल्या लाकडाच्या अग्नीशिवाय धुराची उत्पत्ती होत नाही. तसं हे परिणाम आहेत म्हणून त्याच्याचं मिथ्यादृष्टी आहे. आणि असे परिणाम असतील तर तो नियमाने सम्यग्दृष्टी असणार आहे. हो, आधीच तुम्ही निघाला का? आता मला दारदांधरा तिथं थोडा लोकणी मंदिर असेल. शुद्धोहम नित्य निर्मल केवल ज्ञान स्वरूपम भाव कर्म द्रव्य कर्म नो कर्म रहित शुद्ध स्वरूपम दर्शन ज्ञान चारित्र गुणभेद रहित शुद्ध स्वरूपम अशुद्ध एकदेय शुद्ध पूर्ण शुद्ध पर्याय रहित शुद्ध स्वरूपम नित्य उद्घाटित केवल ज्ञान शुद्ध स्वरूपम ज्ञाता द्रष्टा मात्र शुद्ध स्वरूपम शांति शांति शांति. विचार नमो आर्यंताण नमो सीताण नमो आयर्यान नमो वज्रायान नमो नमो अर्यंताण नमो सिद्धाणं नमो आयर्यान नमो वज्रायान नमो लोहे सौवतां नमो अर्यंताण नमो सिद्धाणं नमो आयर्यान नमो वज्रायान नमो लोहे सौवतां. ओम विसर्जन. जावाणी के ज्ञान ते तुझे लोकालो तो वाणी मस्तक नमो सदा दे तुम दो देव भजो अरहंतनित गुरु सेवण निर्ग्रंथ दया धर्म पालो सदा यही मुक्ति का पन. सिद्धांत शास्त्र की जय, जिनवाणी माता की जय, चौबीसों भगवान की जय, अनंत अनंत सिद्ध परमेष्टि भगवान की जय, आचार्य श्री योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय, आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मुनि श्री वीर सागर महाराज की जय, 3 कम 9 करोड़ मुनिराज की जय,
आदिनाथ भगवान की जय। स्वशुद्धात्म तत्व की जय। नमस्तु नमस्तु नमस्तु।